यवतमाळ नगर परिषद की सामान्य सभा में टीबी अस्पताल के पास अतिक्रमण हटाकर वहां बीओटी आधार पर दुकान संकुल बनाने का निर्णय लिया गया है। प्रस्ताव के अनुसार शहर के मध्य में स्थित लगभग 90,754 वर्ग फुट की जमीन, जिसकी बाजार कीमत करीब 350 करोड़ रुपए बताई जा रही है, उसे 90 वर्ष की लीज पर मात्र 95 करोड़ रुपए में देने का ठहराव बहुमत से पारित किया गया। कांग्रेस के नगर सेवकों ने इस फैसले पर कड़ा विरोध जताया है। उनका आरोप है कि बाजार दर के अनुसार प्रति वर्ग फुट कीमत लगभग 6,000 रुपये होने के बावजूद जमीन को बेहद कम दर पर दिया जा रहा है, जिससे नगर परिषद को लगभग 300 करोड़ रुपए का नुकसान होगा। हालांकि सत्ताधारी पक्ष ने बहुमत के आधार पर प्रस्ताव पारित कर दिया है, लेकिन कांग्रेस नगर सेवकों ने इस मामले को अदालत में चुनौती देने की चेतावनी दी है। ज्या जागेची किंमत होती ती जागा शून्य करण्यात आली, पहिला विषय। त्याच्यानंतर मग काय झालं, दुसरा विषय किंवा ही जागा आली, आता या जागेचा त्यांनी मूल्यांकन कसं ठरवलेलं आहे, तर आज जर आपण याच्यात जर आपण हा विषय घेतलं, जवळपास 1,61,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांना मिळालेली आहे। आता 1,61,000 फूट जे आहे ते 95 कोटीमध्ये जागा विकण्यात आलेली आहे। आता 95 कोटीच्या बागीला 1,61,000 स्क्वेअर फीट आली तर जवळपास त्या जागेचे दर निघतात 6,000 फूट। 6,000 फूट म्हणजे हे पार्किंगची एरिया आणि ओपन स्पेस सोडून 6,000 फूट निघतात। आता त्या जागेचा म्हणजे पूर्ण यवतमाळ शहराचा महत्त्वाचा भाग आज आपण जर बघितलं तर 35,000, 20,000 आणि 25,000च्या जवळपास त्या ठिकाणी रेट आहे। आपण ॲव्हरेज 20,000ही काढलं, आपण कमी याची काढलं तर त्याची जर आपण पाहिलं तर 320 कोटी रुपये त्याचे दर होते फक्त त्या जागेचा। म्हणजे आपण पार्किंगचा विषय बाजूला ठेवलं तर याचे 320 कोटी रुपये दराची ती जागा आहे, ते तुम्ही 95 कोटीमध्ये त्याच्या लीज ट्रान्सफर बीओटी म्हणजे त्याची मालकीची झाली। आता 320 कोटीची जागा तुम्ही 95 कोटीमध्ये त्याला विकण्यात आलेला आहे। आता 95 कोटी रुपये तो कंत्राटदार कशा पद्धतीनं नगर परिषदेला देणार आहे।